शेळके कॉल का रिसीव्ह करत नाहीये? यासाठी वेगळे पैसे देतो का मी त्याला? मी सांगितलेलं काम का करत नाहीये हा? तो कामच करतोय, पण तुझं नाही. तुझ्याबद्दल तो समरला वाईट साईड सांगतोय. त्याने जर असं काही केलं ना, तर आत्तापर्यंत माझ्या सांगण्यावरून त्याने ऑफिसमध्ये काय काय झोल केले हे दादाला कळेल, आणि मग त्याचा जॉब जाईल. तो नाही तोंड उघडणार. असंही तर तोंड उघडतोय कुठे? नाही म्हणजे तुला कुठे काय सांगतोय का तो तोंड उघडून? पण मला माहित करून घ्यायचं ऑफिसमध्ये काय चाललंय. अप्पी गेली आहे ना ऑफिसमध्ये, संध्याकाळी कळेल ना आपल्याला. मॉम, मी सिरियसली बोलतोय. ताई ऑफिसला गेलीये, पण मला वाटत नाही तिला मॅनेज करायला जमेल. अंशू, अप्पीला ना तुझ्यापेक्षा जास्त डोकं आहे. निदान तू जे घोळ घालून ठेवलेस ना ऑफिसमध्ये, ते तरी ती घालणार नाही. पण मॉम, ताईला दादा ऑफिसमध्ये कसं काम करतो हे माहित नाहीये. सोपं नाहीये दादा सोबत काम करणं. दादाला खूप केअरफुली मॅनेज करावं लागतं, आणि ते फक्त मलाच जमतं. ओके? ऑफिसमध्ये कुणाला कशी पिन मारायची आणि काय काम काढून घ्यायचं ते फक्त मलाच माहिती आहे. आणि नेमकं आता मी घरात आहे. अंशू, हा विचार जर तू माती खाण्याआधी केला असतास ना, तर तुझ्या समर दादाने तुला ऑफिसमधून बाहेर काढलं नसतं. पण नाही, आपल्याला झाडू मारायला आवडतो. आपण बसलोय घरी झाडू मारत. आता किती वेळा ऐकवणार आहेस हे मला तू? ऐकू नको तर काय करू? अरे उलट आत्ताच ऑफिसमध्ये आनंद नाहीये, म्हणून तू हवा होता. समरने तुझ्यावर विश्वास ठेवला असता, आपल्या कंट्रोलमध्ये आलं असतं सगळं. तुझ्यावर सगळं डिपेंड राहिलं असतं. समर डिपेंडंट झाला असता तुझा. पण नाही, आपण सगळं घालवून बसलो. समरचा विश्वास घालवून बसलो. सगळं हातात आलेली संधी घालवून बसलो आपण. आता काय आयुष्यभर ऐकवणार आहेस का मला? हो, कारण अशी संधी आयुष्यात फक्त एकदाच येते, आणि तू जाऊ शकत नाहीये, म्हणून मला अप्पीला ऑफिसमध्ये पाठवावं लागलं. तुला कळत नाहीये का बाळा? आपला एक माणूस तरी ऑफिसमध्ये राहणं गरजेचं आहे, मगच आपला होल्ड राहील. कळतंय का? आता आनंद नाहीये, काहीतरी हालचाल करायला हवी. ही वेळ खूप महत्वाची आहे.